आजचा जो व्हिडिओ आहे सध्या लेटेस्ट विषय आहे का या देशात व्यवस्थेत असलेलं सरकार हुकुमशाहीसारखं वागत आहे। त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ घेऊ आपण, ठीक आहे। म्हणजे मोदी सरकारची हुकुमशाहीची वाटचाल आणि ती वाटचाल कशा पद्धतीची आहे त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेऊ। पण नुकताच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारच्या एकूण 1 रुपयाचं ऑडिट जी संस्था करते, ज्याला संविधानानं संवैधानिक अधिकार दिले आहे आणि स्वायत्त संस्था आहे। स्वायत्त म्हणजे स्वतंत्र, का हिच्यामध्ये कोणताही राजकीय इंटरफरन्स नाही झाला पाहिजे याच्यासाठी याला स्वायत्त दर्जा दिला। पण त्याच्यात थोडंफार राजकीय ठीक आहे इन्फ्लुएन्स राहतेच, म्हणजे ज्याची सत्ता आहे त्याचं राहते, पण त्याला एक सुरक्षा कवच दिला आहे। त्याच्यामुळे तो त्या पदावर असणारा माणूस सरकारवर ताशेरे उडू शकते आणि सरकारनं जर एखाद्या स्कीममध्ये किंवा एखाद्या कामामध्ये भ्रष्टाचार केला असेल तर ते उघडकीस आणू शकते। आणि कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियामध्ये एवढी पॉवर आहे का सरकारसुद्धा पाडू शकते। काँग्रेसचं 2014चं मनमोहन सिंग सरकार पाडण्यात सर्वात मोठा हात कॅगचा होता आणि कॅगचे तेव्हाचे चेअरपर्सन होते, ठीक आहे, विनोद राय, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया। भारतीय राज्यघटनेच्या कलम 148 मध्ये कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाची तरतूद दिली आहे। याचं काम काय आहे ते पाहणारच आहे। पण सध्या चर्चेचा विषय म्हणजे या देशात प्रचंड भ्रष्टाचार होऊन राहिला आणि त्या भ्रष्टाचारावर कोणी बोलायला गेलं तर त्याच्या विरोधात ठीक आहे दोषारोप होईल, त्याला कायच्यात एखाद्या याच्यात फसवण, ईडी लावण, सीडी लावण, ठीक आहे, त्याची एखादी रेकॉर्डिंग व्हायरल करण, तर हे दुनियाभराचे सत्यानाश चालू आहे। म्हणजे तुम्ही ठीक आहे मोदी सरकारच्या विरोधात बोलले जरी तर लोकांना भीती वाटायला लागली का साला आपल्या विरोधात तर काही येणार नाही, इन्कम टॅक्सचा नोटीस तर येणार नाही। पण मी सडेतोड बोलतो कारण मला जेलमध्ये घेऊन जायची अजिबात भीती नाही आहे। या देशात ठीक आहे मैं जिंदा रहूँ या न रहूँ, ये हिंदुस्थान जिंदा रहना चाहिए या मताचा मी माणूस आहे। बरेच अंधभक्त माझ्या ठीक आहे व्हिडिओवर पोस्टवर ठीक आहे शिवा देतात, कमेंट्स करतात, मला त्याची काही भीती नाही। मला माहीत आहे का मी या देशाच्या भविष्याले म्हणजे हे जे जवान पोट्टे आहे आता मोबाईलवर यूट्यूब पाहते, फेसबुक पाहते, इंस्टाग्राम पाहते, याच्यावर ही जवान पिढी घडली पाहिजे, ठीक आहे। याच्यातून त्याला चांगलं नॉलेज घेतलं पाहिजे। 10 लाईनच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर व्हॉट्सअप नॉलेज घेऊन त्यांना आपली आयडिओलॉजी बनू नये एवढाच माझ्या त्यामागचा उद्देश आहे। म्हणून सत्यता सांगतो आणि जर माझं सत्य नसतं याच्यानं माझ्यावर पोलीस केस लावले असते आणि मला जेलमध्ये टाकलं असतं। मी अभ्यासाचे व्हिडिओ काही फेसबुकवर यूट्यूबवर टाकतो आणि काही राजकीय आणि या देशात जे काही घडामोडी घडून राहिले त्याचे व्हिडिओ टाकतो। तर काही लोक म्हणते कॉम्पिटेटिव्हचे पोरही बरेचसे असे ठीक आहे म्हणजे काही थोडेफार 5-10% त्याचं म्हणणं असं आहे का मास्तर आता राजकीय झाला। अबे हे लक्षात ठेवा का या देशात तुम्हाला सरकारी नोकऱ्या काढायच्या आहे। आपल्या बापाची DAPची बॅग 538ची ठीक आहे 1448 झाली, ठीक आहे, त्याचे भाव कमी करायचे आहे, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायचे आहे। शेतकऱ्याचं ठीक आहे नुकसान झालं पावसात किंवा दुष्काळ पडला तर त्याच्यासाठी ठीक आहे त्याच्यासाठी जे अनुदान देते सरकार ठीक आहे ते सुद्धा सरकारच देते। या देशात एज्युकेशन पॉलिसी, या देशात कायदे कोण करते तर सरकार करते। आणि सरकार जर चुकत असेल ना आपल्यावर अन्याय कायदे करत असेल, आपल्या स्कॉलरशिपचे पैसे गायब करत असेल, आपल्या DAPची ठीक आहे DAPचे भाव टिबल वाढवत असेल आणि आपल्या शेतमालाचे भाव पडत असेल तर याच्या विरोधात बोललं पाहिजे। हे मला संविधानाने शिकवलं आणि म्हणून मी बोलतो, ठीक आहे। आता मी बऱ्याच वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतो तर लोक मला म्हणते हा यशी होय का कसाला, इतके खतरनाक लोक आहे। म्हणजे मी संविधान समजून सांगतो मला यशी समजायला लागते, तर मी कुणबी होय, मी OBC होय, ठीक आहे। हे या देशात सांगायची वेळ येऊन राहिली, हीच लाजिरवाणी परिस्थिती या सध्या देशात आहे। आणि मला हिंदू होय म्हणून सांगायला लागते, ठीक आहे। म्हणजे माया लोक त्या हिंदुत्वावर बी ठीक आहे ह्या हिंदू विरोधात बोलते। आम्ही हिंदू विरोधात नाही बोलत, जे सत्य आहे ते बोलतो। आपल्याला का गरजेचं आहे का गरजेचं नाही आहे ठीक आहे याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो। म्हणून मी वारंवार तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो आणि येऊन जाऊन विषय सरकारवर येते, कारण सरकार आपल्याला टॅक्सचा पैसा घेते आणि त्या टॅक्सच्या पैशात आपल्याला बेनिफिट देते आणि बेनिफिटच दिलं पाहिजे। हे जर भ्रष्टाचार करत असेल ना त्याच्या बदमाशपणाचे आणि त्याच्या पक्षाचा आणि त्याच्या राजकीय नेत्याचा फायदा करत असाल तर याच्या विरोधात बोललं पाहिजे, ठीक आहे। आणि हे बोलायची ताकद राज्यघटनेच्या कलम 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्यानं मला दिली आहे, म्हणून मी बोलतो आणि तुम्हीही बोला। कारण उद्या कराय मास्तर मेला तर तुमचे प्रश्न उचलन कोण, ह्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का। मी तर बोलतोच, मी तुमचे प्रश्न मांडण्यासाठी। आता आज कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ठीक आहे जे भारताचे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आहे यानं प्रचंड मोठा भ्रष्टाचार काढला।
आणि एक कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल सरकार बदलू शकते. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे विनोद राय. विनोद राय हे ठीक आहे 2012 त्या पदावर आले. 2011 का 12 आले आणि त्यानं 2014पर्यंत जे सपाटा लावला मनमोहन सिंग सरकारचा का त्या कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ ठीक आहे इंडियाच्या पदी विनोद राय होते. आता याची नियुक्ती कशी करते तर राज्यघटनेच्या कलम 148 दिलेला आहे का भारताच्या कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करण. म्हणजे विषयच नाही आहे का याची नियुक्ती पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती करते. म्हणजे राष्ट्रपती काय तर भारताच्या राष्ट्रपतीला काही अधिकारच नाही आहे भाऊ. मोजके बोटावर मोजण्याला 3-4 अधिकार आहे. बाकी पुरे अधिकार राष्ट्रपतीले पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं ऐका लागते. आणि भारताचा राष्ट्रपती हा नामधारी आहे. केवळ पाहाले बाऊलं ठेवलं आहे तिथं असाच पद्धतीचा राष्ट्रपती आहे. राज्यघटनेच लिहिलं का राष्ट्रपती हा नामधारी आहे. सांग काम्यात दिवाणजी असल्यासारखं काम आहे. सांग पाटला का करू उपड पराठी पेर गहू. म्हणजे राष्ट्रपतीले वैयक्तिक जे अधिकार आहे ते अधिकार ठीक आहे नाही आहे. ते सगळे अधिकार पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं ऐका लागते. इवन संसदेत देण्यात येणारं राष्ट्रपतीचं भाषणसुद्धा हे त्याच्या मनात देता येत नाही. डायरेक्ट रेडीमेड ड्राफ्ट येते आणि तो गुपचाप वाचून दाखवा लागते. म्हणजे सरकारचे ध्येय धोरणं ते अभिभाषणात आपल्या सांगत असते. तर असंच आहे ठीक आहे. ही सिस्टीम म्हणजे राज्यघटनेतच तसं लिहिलं आहे. राष्ट्रपतीले कारण राष्ट्रपती हा इनडायरेक्ट भारताचा घटनात्मक प्रमुख आहे पण इनडायरेक्ट निवडून गेला आहे. आणि पंतप्रधान हा डायरेक्ट गेला असतो म्हणून पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाला जास्त पॉवर दिलेली आहे. तर बरं असो पण आता ठीक आहे आता पंतप्रधान साहजिक आहे का आपल्या फेवरचा माणूस तिथं नेमन. आता मनमोहन सिंगाने नेमला ठीक आहे विनोद राय. पण याले पदावरून काढायची पद्धत कठीण आहे. एखाद्या सरकारचा यानं भ्रष्टाचार काढला तर याले सहसासहशी पदावरून काढता येत नाही. राष्ट्रपतीने ज्या पद्धतीनं पदावरून काढायची पद्धत आहे त्या पद्धतीनं पदावर काढता येते. म्हणजे नियुक्त करता येते पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती करते. पण राष्ट्रपतीले जर सल्ला दिला यायला उचलून फेका साला यायनं आमचा भ्रष्टाचार काढला हां ठीक आहे. द्वारका एक्सप्रेसवेमध्ये भ्रष्टाचार काढला. 1 किलोमीटरचा रस्ता 251 कोटी रुपयात बांधला म्हणते फेका यायले साला आमची बदनामी करते असं एखाद्या सरकारला वाटू शकते. आणि सरकार ठीक आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाला काढून फेकू शकते. पण ही ताकद संविधानानं पंतप्रधान मंत्रिमंडळाला दिली नाही आहे. ती ताकद संसदेला दिली आहे. का जर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाने एखाद्या सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढला तर त्याला पदावरून बाहेर काढा. तुले तर आम्ही नेमला साले जास्त शायना झाला का काढू का फेकू का तुले हां तू आमचा भ्रष्टाचार बाहेर काढतो साल्या उपकार समज का तुले या पदावर नेलं असा एखादा पंतप्रधान म्हणायचा आहे क्या गेले. पण ठीक आहे त्याला पदावरून काढासाठी महाभियोग राबवावा लागतो. आणि महाभियोगामध्ये लोकसभा आणि राज्यसभेत ठीक आहे महाभियोगाच्या बाजूनं 2/3 बहुमत पाहिजे. म्हणजे याले पदावरून काढायचं आहे तर याच्या विरोधात 2/3 बहुमत पाहिजे. ठीक आहे याले पदावरून काढा महाभियोग राबवायचा आहे. तर विनोद राय जेव्हा होते तेव्हा काँग्रेसच्या काळात भकाभक त्यानं कॉमनवेल्थ घोटाळा काढला, स्पेक्ट्रम घोटाळा काढला. पण तुम्हाला सांगतो एवढे घोटाळे काय बाहेर काढले पण एकाय घोटाळ्यात एकाय आरोपीले सजा झाली नाही. सगळेच निर्दोष सुटले. मग साला तो घोटाळा कोणता आहे कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता आदर्श घोटाळा ठीक आहे. अरे त्याला सजा तर झाली पाहिजे. मग कोणी असो साला ठीक आहे काँग्रेसचा असो का BJPचा असो आपल्याला काय लेनदेन आहे. जर आमच्या गोरगरिबाच्या पैशाचं नुकसान केलं ते पैसे भ्रष्टाचारात खाल्ले ठीक आहे तर यायले सजा व्हायला पाहिजे. पण आता मला सांगा कॉमनवेल्थ घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा आणि कोळसा घोटाळा ठीक आहे हा सगळ्या गोंधळ कारभार होता त्यावेळेस. म्हणजे 1,86,000 करोडचा घोटाळा झाला म्हणजे कोळशाचा. कोण विनोद राय 1,86,000 करोड 86,000 करोड. अबे किती रुपये झाले बे हे आकडा पाहून 1,86,000 करोड म्हणजे तर 122 खाणीचे अलॉटमेंट हे ठीक आहे लिलाव करून विकले नाही. जो पहिले येईल त्याला विकले असं कॅगचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे भारताच्या तिजोरीत एवढे रुपये आले असते हे आले नाही म्हणून हा भ्रष्टाचार व्हा ठीक आहे. हे सरकारचं नुकसान आहे. तर सुप्रीम कोर्टाने एका झटक्यात बंदी 122 खाणीचे अलॉटमेंट जे ठीक आहे सरकारनं टेंडर जाहीर केले होते का हे खाण यायला द्यायची हे खाण त्याला द्यायची प्रिफरन्स होता त्याच्यात का पहिले ज्याचे लोहपोलाद उद्योग आहे ज्याचा ठीक आहे पॉवर प्लॅन्ट आहे त्याला द्या. मग दुसरा ज्याले अलॉट झाले आहे पॉवर प्लॅन्ट आणि ठीक आहे त्याच्यानंतर पॉवर जनरेशनच्या कंपन्या खाजगी कंपन्या त्याला द्या ठीक आहे. अशा पद्धतीनं अलॉट करायचे होते. यानं मनमर्जी कारभारानं इकले बा म्हणून 1,86,000 करोड रुपये तिजोरीत नाही आले असा विनोद राय यांनी मनमोहन सिंग सरकारवर आरोप ठेवला होता.
आणि कॉमनवेल्थ झाला, स्पेक्ट्रम झाला, बमा 2G घोटाळा, ठीक आहे, लय घोटाळे झाले त्यावेळेस, ठीक आहे, आदर्श घोटाळा, ठीक आहे, कॉमनवेल्थ, भारतात कॉमनवेल्थ स्पर्धा होती. तर तुम्हाला सांगतो एवढा मीडियानं चालवलं हे घोटाळे, एवढे चालवले मनमोहन सिंगचे, आणि ह्या मोदीले फोकस केलं. आणि 2014ले ठीक आहे लोकायले असं वाटलं का बदमाश काँग्रेसचं सरकार आहे आणि हे सगळे घोटाळे काँग्रेसनं केले आणि बमाड पैसे काढले आहे. एकाले सजा नाही झाली भाऊ, एक तरी दाखवा. निर्दोष सोडले सुप्रीम कोर्टानं, निर्दोष सोडले म्हटलं, सगळ्यालेच निर्दोष सोडले. आणि त्याच्यानंतर BJPला वाटलं असतं त्याने त्याच्या विरोधात पुन्हा चौकशी लावली असती, पण चौकशी बी नाही केली झाली. ठीक आहे, तर हे विनोद राय यानं घोटाळे असे ठीक आहे बाहेर काढले, पण घोटाळा झालाच नाही, पण ताशेरे ओढून टाकले आपल्या अहवालात. एवढे रुपये तिजोरीत आले असते, मनमोहन सिंगचं सरकार गेलं. मग आता तेव्हा जर मनमोहन सिंगनं म्हणलं असतं, ए विनोद भाऊ तुला म्या नेमलं बरं, अगाऊ जास्त कारभार नाही करायचे, हां जास्त टटर करशील काढून फेकीन, आणि फेक बरं. तर फेकासाठी कठीण प्रोसिजर आहे. ठीक आहे, यायले नेमणं सोपं आहे, पण तरी ठीक आहे ठीक आहे आता जसं ठीक आहे ह्या पदात नेमण्याच्या याच्यात सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस पाहिजे, कारण याच्यात नेमाच्या याच्यात पंतप्रधान मंत्रिमंडळ आहे, एक विरोधी पक्ष नेता पाहिजे. ठीक आहे, याच्या निवड पद्धतीत याच्या आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाच्या, निवडणूक आयोगाच्या याच्यात सुप्रीम कोर्टानं दिल्लीच गाईडलाईन, पण यानं त्याच्यात बी कारभार केला, त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ घेईन. तर आता हे जे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आहे याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ सल्ल्याने राज्यघटनेच्या कलम 148नुसार करते. आणि याच्यासाठी गिरीश मुर्मू ठीक आहे याची 8 ऑगस्ट ठीक आहे 2020ले या पदावर यायले आणलं. आणि हे ठीक आहे गुजरात कॅडरचेच अधिकारी आहे. आणि मोदी ठीक आहे भाऊसाहेबाच्या म्हणजे असं समजा का ठीक आहे आता गुजरात कॅडर म्हणजे ठीक आहे 4 रेजिम्स होता, 3 रेजिम्स होता गुजरातचे मुख्यमंत्री असल्यावर हे सगळे IAS अधिकारी विधिकारी काही विशेष नाही. आणि या पदावर जाणारा माणूस हा IAS असते, जेव्हा ह्या रिटायरमेंटला येते तेव्हा त्याला ह्या पदावर आणते, म्हणजे अनुभव असते एवढ्या दिवसाचा, हे काही साधं काम नाही आहे. आता जो भ्रष्टाचार आला, ह्या भ्रष्टाचार काढला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, ही भारत सरकारची ठीक आहे स्वायत्त संस्था आहे, संवैधानिक संस्था आहे. भारत सरकारच्या एकूण 1 रुपयाचं ऑडिट करते, सगळ्या मंत्रालयाचं. त्याच्यानंतर नॅशनल हायवे ऑथॉरिटी, भारत सरकारच्या PUC पब्लिक अंडरटेकिंग कंपनी आहे. ठीक आहे, जसं सेल आहे, स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया, गेल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ONGC आहे, त्याच्यानंतर ठीक आहे आपलं NTPC आहे, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. ह्या मोठ्या कंपन्या आहे भारत सरकारच्या, त्याचं सब ऑडिट कोण करते? ऑडिट म्हणजे एका रुपयाचा हिशोब. आणि भारतात जेवढ्याही सरकारचा पैसा जिल्हा परिषद पंचायत समिती ज्यालाही जात असेल तो सगळी एक ऑडिट करायची व्यवस्था याच्या अंडरटेकिंगमध्ये चालते, कोणाच्या कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. आणि याचा अहवाल आत्ता नुकताच ठीक आहे 8 दिवस झाले एक अहवाल प्रकाशित झाला. गिरीश मुर्मू ठीक आहे हे त्याचे चेअरपर्सन आहे. आणि याच्या अहवालात हे का म्हणते पाहता का कुठं भ्रष्टाचार झाला, याचं कामच आहे का ऑडिट करणे. आणि चुकीच्या ठिकाणी पैसा सरकारचं नुकसान जरी झालं होत असन का ह्या पैसा वाचू शकला असता इथं, किंवा इथं एवढे पैसे आले पाहिजे होते, तुम्ही असा निर्णय घेतल्यामुळे एवढे पैसे इथं कमी आले, ह्या सुद्धा सिस्टममध्ये भ्रष्टाचार आहे. आणि त्याच्यानंच तर विनोद रायच्या कारणानं एक विनोद राय माणसानं 4 भ्रष्टाचार बाहेर काढले, ताशेरे आणले आपल्या अहवालात. आणि तुम्ही पहा देवेंद्र फडणवीस 2014च्या अगोदर ठीक आहे 2014च्या अगोदर 2004 ते 14पर्यंत महाराष्ट्रात कोणा सरकार होतं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी. तर येऊन जाऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस होते, तर उठले सुटले का कॅगचा अहवाल दाखवे. आता एक बी कॅगचा अहवाल नाही दाखवत. त्याला दाखवा म्हणा कॅगचा अहवाल, आता दाखवते का तर दाखवा ना म्हणा कॅगचा अहवाल असा म्हणते, दाखवणारच नाही कॅगचा अहवाल. कसा दाखवणार आता? सत्तेत असल्यावर कॅग गुन्हा ठेवल्या जाते. ठीक आहे, आणि पण मात्र ह्या अहवाल पब्लिक आहे. तुम्ही म्हणजे ठीक आहे कॅग रिपोर्ट 2023 टाकला तर रपकन रिपोर्ट येते आणि तुम्हाला माहीत पडन. ठीक आहे, सगळे आता काँग्रेसच्या प्रवक्त्यानं न्यूज चॅनलनं सगळ्यांनाच सांगितलं आहे का भ्रष्टाचार झाला आणि सरळ ताशेरी आणली आहे. पण ह्या माणूस नेमला ठीक आहे BJPनंच, आणि BJPनं नेमलालाच माणूस BJPच्याच उरावर बसू शकते, ते तर विषयच नाही आहे का सत्ताधीश. त्याच्यासाठी हे आहे ना कंट्रोलर. ठीक आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडियाले जो पॉवर आहे त्याला संरक्षण त्याच्यासाठी दिलं आहे का त्याला नेमणं सोपं आहे, पण पदावरून काढता येत नाही. आणि मग त्यानं जर असे ताशेरे हाणले, डोळ्यानं दिसत असेल ना भाऊ, एवढा देशाचा पैसा जर खाऊन राहिले काय या अहवालात का म्हणते. ठीक आहे गिरीशचंद्र मुर्मू का म्हणते, या अहवालात म्हणते का जो द्वारका एक्सप्रेस बांधला त्याच्या 1 किलोमीटरच्या रस्त्याला यायनं 251 करोड रुपये खर्च केले म्हणते. ज्या रस्त्याची
बेस प्राईज होती 18 करोड प्रति किलोमीटर. ठीक आहे, 18 किलोमीटर प्रति 1 किलोमीटर रस्ता बांधाले. ठीक आहे, 18 करोड प्रति किलोमीटर म्हणजे 18 करोड रुपये 1 किलोमीटरचा रस्ता नॅशनल. 18 करोड रुपये लय झाले भाऊ. नॅशनल हायवे बांधाले कायले म्हणते 251 करोड रुपये खर्च केले म्हणते. साला हरामाचा पैसा आहे का रे भाऊ आपला. हां, टी व्ही चॅनलवाल्याने तिथं पार तो रस्ता दाखवला. ठीक आहे, बंद आहे तिच्या. ठीक आहे, त्या UPच्या चॅनलनं पुरा रस्ता दाखवला का रस्त्याची कंडिशन पहा कशी आहे. पण कितीतरी यायचे पुलं रस्त्याले क्रॅक गेल्या, उरावर पडले पुलं. ह्या आता बिहारची घटना झाली नाही का. तर हे सांगा, हे किती खतरनाक आहे. हां, रेल्वेचा एवढा मोठा अपघात होते तर स्वतः जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्री राजीनामासुद्धा देत नाही. ठीक आहे, पंतप्रधान त्याच्यावर चिडीचूप बोलायला तयार नाही. आता पहा मग भ्रष्टाचार काय. तर ठीक आहे, आता लक्ष द्या. द्वारका एक्सप्रेस बनून राहिला. ह्या द्वारका एक्सप्रेस वे जो आहे, ठीक आहे, ते या द्वारका एक्सप्रेस रोडवर, ठीक आहे, हे ह्या गुजरातमध्ये 251 कोटी रुपयात 1 किलोमीटरचा रस्ता बांधला असं डायरेक्ट ताशेरे हाणले आहे कॅगनं. त्याच्यानंतर भारतमाला जो प्रोजेक्ट आहे, बंद्या भारतभर, ठीक आहे, पूर्ण जो भारत आहे त्या भारतात 4, ठीक आहे, सुवर्ण चतुर्भुज आहे. 4 सुवर्ण चतुर्भुज म्हणजे कसे, तर हे, ठीक आहे, इकडे लक्ष द्या, हे दिल्ली, हे मुंबई, ठीक आहे, हे कलकत्ता आणि हे चेन्नई. तर दिल्ली ते मुंबई, मुंबई ते चेन्नई, चेन्नई ते कलकत्ता आणि कलकत्ता ते दिल्ली, याले म्हणते सुवर्ण चतुर्भुज, गोल्डन क्वाड्रिलॅटरल. तर ह्या 8 लेनचा रस्ता बांधायचा आहे. चालू आहे त्याचं काम. ठीक आहे, एक्सपान्शन, जमीन ॲक्वायर करणं, चकाचक. पहिले डांबराचा होता, आता सिमेंटची घोटाई चालू आहे. साल्याला येऊ द्या घोटा, आपलाच पैसा आहे टॅक्सचा लोकायचा. इथं श्रीनगर, ठीक आहे, असा दिल्ली, ठीक आहे, असा दिल्ली सरळ आला, नागपूर, हैदराबाद, ठीक आहे, बँगलोर, ठीक आहे, सरळ असा रस्ता गेला कन्याकुमारी, याले म्हणते, ठीक आहे, नॉर्थ साऊथ कॉरिडोर. आणि त्याच्यानंतर गुजरात इथून हाजिरा, ठीक आहे, ठीक आहे, हल्दिया इकडून गुवाहाटी, तर इकडं आसाममध्ये गेला आहे, याले म्हणते ईस्ट वेस्ट कॉरिडोर, याले म्हणते नॉर्थ साऊथ कॉरिडोर आणि याले म्हणते गोल्डन क्वाड्रिलॅटरल. ह्या प्रोजेक्ट अंतर्गत भारतमाला. आता ह्या जो गोल्डन क्वाड्रिलॅटरल भारताले हार टाकत आहे म्हणून त्याला म्हणते भारतमाला. त्या भारतमाला प्रोजेक्टमध्ये बंद जाय भारतभर नॅशनल हायवेनं विनाचा आहे. तर याच्यासाठी बेस प्राईज जी होती, ठीक आहे, ते बेस प्राईज होती 15 करोड रुपये 1 किलोमीटरले बांधाले. ह्या सरकारनं डायरेक्ट त्याच्यावर 1 किलोमीटरची किंमत 25 करोड केली असं कॅगनं म्हणलं. आणि जवळपास 7,500, ठीक आहे, 7,500 करोड रुपयाचा, ठीक आहे, 7,500 करोड रुपयाचा घोटाळा झालं असं कॅगनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हणलं आहे. सांगा सालं, म्हणजे आपण 1-1 रुपया टॅक्स देतो का. या देशातला भिकारीसुद्धा टॅक्स देते. जे शाईने असे आहे का तो गरीब आहे टॅक्स देते का. अबे साल्या, आमचा एखादा गरीब माचीची काडी माचीच जरी घेते 1 रुपयाची, त्याच्यावर लिहून आहे, ठीक आहे, त्याच्यावर लिहून आहे MRP, ठीक आहे, तर मॅक्झिमम रिटेल प्राईज 1 रुपया आणि कंसात लिहून आहे इन्क्लुडिंग ऑल टॅक्स विथ GST सहित किंमत आहे. ते समजला. कोणतीही वस्तू घ्या, आमच्या देशातला नागरिक टॅक्स भरते म्हणजे तो पैसा सरकारले जाते. आणि म्हणून आमच्या भारतातल्या लोकांचा, ठीक आहे, या सरकारवर ताशेरे ओढण्याचा अधिकार आहे. जर तुम्ही असे करत असाल, आम्ही नेमून दिलेले माणसं जर असे भ्रष्टाचार करत असाल तर त्याच्यावर बोललं पाहिजे. तर भारतमाला योजनेचं टेंडर देताना गैरप्रकार झाला. 7.5 लाख करोड रुपयाचा घोटाळा झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर चुकीच्या पद्धतीने टोल वसूल केला म्हणते. नॅशनल हायवे, जेवढंही नॅशनल हायवेचं काम करते हे संस्था करते, नॅशनल हायवे, ठीक आहे, हे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर ही संस्था दिल्लीला आहे. 88ची स्थापना आहे. त्याच्यानंतर 98ला नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम चालू केला. त्याच्यानंतर, ठीक आहे, अटल बिहारी वाजपेयीनं हे सगळे रस्ते बांधायचे ठरवलं चकाचक. तर, ठीक आहे, चुकीच्या पद्धतीने टोल वसूल केला आणि लोकांकडून चुकीच्या पद्धतीनं 154 करोड रुपये वसूल केले. सांगा माय. आणि हे 154 करोड रुपयाचा हिशोब कुठं आहे मग. 154 करोड रुपये तुमच्याकडून टोलवर जास्तीचे वसूल केले. कसे करतात, तर टोलची डेट गेली तरी टोल वसूल करणं चालूच राहते. ठीक आहे, किंवा मग तुम्हाला 2 पैसे जरी किलोमीटर वाढवले. आता आमच्या या समृद्धीवर 1 रुपये 73 पैसे का 76 पैसे प्रति किलोमीटर आहे. दिल्ली 180 करून तुम्हाला काय भेटणं माहिती म्हणून कटले भाई. कोण हिशोब पाहिजे ते. एखादाच राहते कुचीन ITI FITI टाकून उठाठेव करणारा. ठीक आहे, त्यानंही उठाठेव केली तर त्याला धमक्या येईन, अमकं येईन, ढमकं येईन. लय दुनियाभराची तमाशा आहे.
तर असं आहे भाऊ, सध्या मोठं बिकट काम आहे. 154 करोड रुपये ठीक आहे चुकीच्या पद्धतीनं वसूल केले म्हणते नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियानं, सांगा लोकांकडून टोलचे. आणि नितीन गडकरी वारंवार म्हणते का मला रोड बांधायला पैसे नाही लागत. का भेंड पैसे लागणार आहे? हां, प्रायव्हेट कंपन्याला तुम्ही रोड बांधायला देता, रोड बांधल्याच्या नंतर टोल आकारता आणि त्याचे पैसे वसूल होत नाही, परंतु टोल आहे, पैसेच काय लागते बे भेंड बे. म्हणजे आपल्याकडून 15 वर्षाचा गाडी घेतल्या रोड टॅक्स घेते ते वेगळी गोष्ट. 15 वर्षाचा रोड टॅक्स ॲट ए टाईम घेते म्हणलं, गाडी घेतल्यावर पायजागाने रोड टॅक्स किती लावते. त्याच्यानंतर आपल्या पेट्रोलवर सेस आहे, सेस 2 रुपये सेस आकारते. किती रुपये? ठीक आहे 2 रुपये सेस आकारते म्हणलं प्रति लिटर पेट्रोलवर. ह्या टॅक्स वेगळ्या नॅशनल हायवे बांधासाठी जाते आणि ह्या नॅशनल हायवे बांधल्यावर पुन्हा तुमच्याकडून टोल वसूल करते, ते वेगळ्या. किती टॅक्स आहे बे. बाकी वस्तूवरचा GST FST वेगळ्या, इन्कम टॅक्स वेगळ्या. सांगाच्या माय मी, आम्ही नुसतं टॅक्स भरायचं तर जगाचं काम खायचं का? हां, सरकारनं टॅक्स लावून टाकले, सुस्तीच नाही, रपारप टॅक्स. पण ह्या 2 रुपये सेस अटल बिहारी वाजपेयींनी चालू केला, तेव्हापासून चालू आहे, बंदच नाही. अटल बिहारी वाजपेयीच्या काळापासून त्यानं पंतप्रधान ग्रामसडक योजना बांधायची होती, चांगली स्कीम आहे, मी म्हणतो ना. मग आता काही गरज आहे का? त्याच्यातला 1 रुपया पंतप्रधान ग्रामसडक योजनेला जाते. आता तर पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे रस्ते बनवून तयार झाले आहे, ठीक आहे, आता बनवून तयार झालं आहे, त्याचं मेंटेनन्सच काम आहे. तर देत जा म्हणा सरकारने. 15 गाडी घेतल्याबरोबर 15 वर्षाचा टॅक्स एका दमानं घेता, तो कायचा घेता मग? आमच्यापाशी का साले हरामाचे पैसे आहे का? गोरगरीब जनता आहे भाऊ या देशात, त्याचा अजिबात विचारच नाही. अच्छे दिन वय चांगली शेकून घे गरम फडक्यानं, काही बोंबलाच नाही साले हो, ठीक आहे, अच्छे दिन वय. मग ठीक आहे, त्याच्यानंतर एक आयुष्यमान योजना, ठीक आहे, PM केअर स्कीम नावाची मोठी योजना चालू केली. 5 लाखापर्यंत या भारतातल्या लोकांना विमा कवच, तुम्ही बिमार पडले तर. आता ह्या योजनेत मेलेल्या मुर्द्यावर उपचार केला म्हणते. सांगाच्या माय मी नाही म्हणून राहिलो, माय काही मत नाही आहे याच्यात कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणते का 7.5 लाख लाभार्थी या योजनेचं, ठीक आहे, 7.5 लाख लाभार्थीच्या, ठीक आहे, लाभार्थीवर एकच मोबाईल नंबर टाकला. सालं हे किती खतरनाक आहे. पण हां, तुम्ही विचार करा, 7.5 लाख लाभार्थी या स्कीमचे, त्याच्या नावाच्या समोर एकच, म्हणजे सरळ 7.5 लाख लोक बोगस आहे असा त्याचा अर्थ झाला. आणि हे कॅगनं आपल्या निदर्शनास आणून दिलं का पा रे बाबा, का जे स्कीम PM केअरच्या नावानं मोठा तामझाम करून चालू केली, ठीक आहे, का या भारतात, ठीक आहे, स्कीम चांगली, पण स्कीममध्ये जर असा बोगसपणा हे करत असन आणि त्याचे परस्पर पैसे खात असन, अरे कितीतरी अशा स्कीम आहे म्हटलं, ठीक आहे. आता हेच योजना महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जन आरोग्य अभियान राबवलं जाते. याच्या अंतर्गत हे पैसे देते आणि हे पैसे देताना बऱ्याच वेळा लोकायला जास्त दिवस गरज नसताना भरती ठेवते बिल जास्त काळासाठी, समजलं का. त्याला एक वेळा तिथून हॉस्पिटलमधून गेला आणि त्याच्यानंतर जर त्याच बिमारीवर काही झालं तर हात बी लावत नाही म्हणलं, इतके खतरनाक आहे. आमच्याच वर्धेत आहे, ठीक आहे. मग आणि सुरुवातीला त्याच्याकडून 30,000 रुपये तर वसूल करून घेते का स्कीममध्ये टाकायच्या अगोदर, बरोबर औषध पाण्याचे, आणि मग त्याला स्कीममध्ये टाकून पेलून बी देते. ते पैसे शासनाकडून येते. हे खाते हे वेगळे 20-25 हजार आमच्याच इथं आहे, ठीक आहे. आता हे दत्ताजी गित्ताजीचं आहे, ठीक आहे, इथं सगळेच कारभार माहीत आहे मला. मग आता हे 7.5 लाख लाभार्थीवर एकच मोबाईल नंबर आहे, मेलेल्या मुर्द्यावर उपचार केला म्हणते आणि त्याच्यात भ्रष्टाचार झाला असं कॅगचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर हे पारे बुड्याबाड्याले पेन्शन भेटते. भारतामध्ये बुड्याबाड्याले जे निराधार लोक आहेत त्याला पेन्शन भेटते. हां, ठीक आहे. या लोकांचे पेन्शनचे पैसे, ठीक आहे, पेन्शन योजनेतले, हां, पेन्शन स्कीममधले, हां, गोरगरीब ह्या अशा लहान, ठीक आहे, ह्या पारे, ठीक आहे, ह्या म्हाताऱ्या बुड्याच्या पेन्शनचे, पेन्शन योजनेतले 2.83 कोटी रुपये प्रसिद्धीसाठी वापरले म्हणते मोदी सरकारनं. फोटो काढायला लागेल ना, फोटो, कॅमेरे, टँग, ठीक आहे. मग पहा आता तर, ठीक आहे, ह्या गोरगरिबाचा 2.83 कोटी रुपये मोदी सरकारनं प्रसिद्धीसाठी, ठीक आहे, डायव्हर्ट केला पैसा, असं कॅगनं आपल्या अहवालात म्हणलं. अरे भाऊ, याच्या अगोदर 2014 पासून तर 2023पर्यंत 6,500 करोड रुपये जवळपास ॲडव्हर्टाईजवर खर्च केले म्हणते मोदी सरकारनं, ठीक आहे. त्याचा RTI आहे, RTIमध्ये मागितलेली माहिती आहे लोकांना. म्हणजे आपल्या गोरगरिबाचा पैसा
बॅनर फ्लेक्स जागोजागी जिथं तिथं मोदीचा फोटो, एस टी महामंडळाच्या बसवर मोदीचा फोटो. आम्ही कटाळून गेलो फोटो पाहू पाहू. ठीक आहे, आम्हाला तर कवा कवा राग येते ते पेट्रोल डिझेल भरताना देशाच्या पंतप्रधानाचा. ठीक आहे, असं दातमनगट खातो आम्ही का हेच अच्छे दिन होय का साले. बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार द्या ना मत, या शकून चांगली गरम फडक्यानं. कायले अच्छे दिन पाहिजे बे. 430चं सिलेंडर 1130वर नेऊन ठेवलं. हां, पेट्रोलचे भाव 67 रुपयावरून 110वर नेऊन ठेवले. हां, या देशात अन्नधान्यावर GST लावून ठेवला. हेच अच्छे दिन होय का बे. हां, घ्या ना अच्छे दिन. नको बाबा आम्हाला असे अच्छे दिन, आम्हाला आमचे बुरे दिवस वापस द्या. नाही पाहिजे अच्छे दिन. का करू असे अच्छे दिन घेऊ. काही असे अच्छे दिन नाही पाहिजे. ह्या गोरगरिबाचा पैसा रे. ठीक आहे, यायच्या पेन्शन स्कीममधले 2.83 करोड रुपये डायवर्ट करून टाकले. ठीक आहे, मग त्याच्यानंतर अयोध्या प्रोजेक्ट आहे. देवाले बी नाही सोडलं. देवाले बी नाही सोडलं म्हणलं यायनं. जे रामाचं मंदिर बनवून राहिलं त्याच्या आजूबाजूला सगळी डेव्हलपमेंट होणार आहे. आणि त्या डेव्हलपमेंटचे टेंडर देताना ठीक आहे घोटाळा झाला असं कॅगनं आपल्या अहवालात म्हणलं. भाऊ हे रामाले बी नाही सोडत रे बाबा. ज्या रामाचं नाव घेऊन हे सत्तेत आले, ठीक आहे, ज्या रामाचं नाव घेऊन हे सत्तेत आले त्या रामाले बी सोडायला तयार नाही आहे. म्हणजे देवाच्या कामात बी भ्रष्टाचार आहे. ते तर विषयच नाही, तो पहिलेपासूनच आहे. तो तर पहिलेपासूनच आहे. देवाच्या नावानं मागायचं, देवाच्या नावानं कलेक्ट करायचं आणि खायचं आपण. कितीतरी संस्थान आहे असे. गजानन महाराज संस्थान एक नंबर प्रॉन काम आहे तिथं. ठीक आहे, तिथचे जे अध्यक्ष होते त्याईनं चहा बी नाही पिला आयुष्यभर संस्थानाचा. असे संस्थान पाहिजे मग इमानतबारी काम करताना. नाही तर हाय मग ठीक आहे. हे जे अयोध्या प्रोजेक्ट आहे तर याच्यात 19 करोड ठीक आहे 19 करोड 73 लाख रुपयाचा घोटाळा झाला असं म्हणते. ठीक आहे, ई टेंडरिंगमध्ये घोळ. ठीक आहे, आणि 8 करोड रुपये बिना कामाचे खर्च केले म्हणते, काही गरज नसताना. ठीक आहे, कोणत्या कामावर केले ते कॅग रिपोर्टमध्ये सगळं दिलं आहे. ठीक आहे, तर हे अयोध्या भूमी तयार ठीक आहे अयोध्या नगरी तयार होऊन राहिली. या अयोध्या नगरीमध्ये रामाचं मंदिर राहणार आहे, कॉरिडोर राहणार आहे, चांगले रस्ते राहणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे शरयू नदी गेली ते नदीचं पात्र राहणार आहे. ठीक आहे, हे सगळं आजूबाजूचा सगळ्या एरिया डेव्हलप करणार आहे. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, कारण आमच्याही घरी रामाचे भक्त आहे, आमचे आईवडील, मी आहे. ठीक आहे, मंदिर झालं पाहिजे नाही झालं पाहिजे. ठीक आहे, याच्यावर मी याच्या अगोदरच बोललो आहे. पण मात्र ठीक आहे, हे जे देव करून सत्तेत आले, ज्या रामाला घेऊन सत्तेत आले त्या रामालाही सोडायला तयार नाही आहे. म्हणजे सांगा किती खतरनाक आहे. आणि आता सर्वे पुरेच्या पुरे विरोधात चालली यायच्या. यायले माहीत आहे सगळं का सर्वे आपल्या विरोधात चालली. म्हणून NDAची कधीही मीटिंग न झाली. ते NDAची मीटिंग यायले मागच्या 9 वर्षात मीटिंग नाही आठवली. यायले आत्ता NDAची मीटिंग आठवली. आणि NDAची लगेच ठीक आहे इंडियाची मीटिंग झाल्याबरोबर NDAची मीटिंग घेतली यायला. असो जायचा त्याचा प्रश्न आहे. ठीक आहे, पण भ्रष्टाचार झाला तर आपण बोललं पाहिजे बाबा. ठीक आहे, हे लोकांपर्यंत मेसेज गेला पाहिजे, व्हिडिओ ह्या लोकांपर्यंत पोचा हे का केलं आहे. ठीक आहे सरकारनं. त्याच्यानंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड भारतासाठी लढाऊ विमानं बोलवते. ठीक आहे, हंस हेलिकॉप्टर. ठीक आहे, त्याच्यानंतर तेजस नावाचं विमान. ठीक आहे, निशांत हेलिकॉप्टर, असे अनेक प्रोजेक्ट राबवते. त्याच्यानंतर भारतानं रशियाकडून मिग घेतले होते. MiG-21, MiG-27, MiG-29, जगवार फ्रान्सकडून घेतले. असे अनेक लढाऊ विमानं त्याच्या दुरुस्तीचं काम हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये चालते. ठीक आहे, आता हे भारत सरकारची कंपनी आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड. या ठीक आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ठीक आहे जे नवीन प्रोजेक्ट नवीन विमानावर हे काम करून राहिले ते बनवायचं. ठीक आहे, त्या कार्यक्रमात ठीक आहे म्हणजे त्या ठीक आहे ते नवीन प्रोजेक्टचं ठीक आहे ट्रेनरच्या कार्यक्रमातील चुकामुळे सरकारचे ठीक आहे 159 करोड रुपयाचे नुकसान झालं आहे असं कॅगचं म्हणणं आहे. म्हणजे चुकीच्या पद्धतीनं तो पैसा इन्व्हेस्ट केला किंवा चुकीच्या गोष्टीवर इन्व्हेस्ट केला, त्याच्यामुळे भारत सरकारचं जवळपास ठीक आहे 159 करोड रुपयाचं नुकसान आहे. आता मला सांगा हे जर नुकसान झालं हे भरून कोण देईल. ठीक आहे, हे जे पैसे ठीक आहे नुकसान झालं सरकारचं
कारण हे चुकीच्या पद्धतीनं पैसे खर्च करण्यात आले आहे. ज्या गोष्टीवर खर्च करायला नव्हते पाहिजे त्या गोष्टीवर, आणि त्याच्यात भ्रष्टाचार आहे. पण भ्रष्टाचार कशाला म्हणते, सरकारी कामात भ्रष्टाचार कायले म्हणते मी सांगतो. आता रस्ता ह्या ठीक आहे, आता ह्या रस्ता आहे ठीक आहे, आणि ह्या रस्त्यात एक नाली लागली मधात, नाली ठीक आहे, का लागली, नाली लागली. तर आता हे नाली लागली, आता ह्या रस्ता सरळ आहे पण नाली उघडी आहे, आणि या नालीवर ठीक आहे, या नालीवर ठीक आहे नालीचं काम करावं लागते. आता ह्या रस्त्याची काँक्रिटिंग ठीक आहे 1 फूट आहे, किती फूट आहे, 1 फूट जाडीची काँक्रिटिंग आहे रस्ता ठीक आहे, 9 मीटरचा रस्ता आहे, 1 फूट जाडा आहे, आणि त्याच्यात मधात ठीक आहे नाला आहे, पण नाला बांधून आहे, त्या नाल्यावर काही पूल नाही आहे. तर यानं काय केलं, गावाचा सरपंच का म्हणते, अरे बा तू कसं रे म्हणते पलीकडे का उडी मारून जाईन का माणूस, मग थोडंसं सर इस्टिमेटमध्ये नाही आहे, मी नाही करू शकत. तर ह्या ठेकेदाराला म्हणते का बाबा तू लागन तर रस्ता 9 इंचाचा बांध, 9 इंच जाडी घे, कमी कर, पण तू इथं मला पूल करून दे ठीक आहे, म्हणजे तात्पुरता पूल करून दे त्या नालीवर ठीक आहे. मग आता ह्या का करते, 1 फुटाचा रस्ता 9 इंचाचा करते, आणि इथं ठीक आहे इथं त्याला मग पूल करून देते. आता ह्या सरळ ठीक आहे, सरळ कितीकही चांगला उद्देश असला, लोक नालीत नाही पडले पाहिजे, गड्ड्यात नाही पडले पाहिजे, तरी ह्या भ्रष्टाचार आहे. कारण इस्टिमेटमध्ये 1 फुटाचा रस्ता ह्या पट्ट्यानं 9 इंचाचा बांधला ठीक आहे, आणि यानं कितीकही ठीक आहे ऑडिट करायला जे लोक आले किंवा याच्यावर चौकशी नेमली आणि आले आणि त्यानं म्हणलं का मी हा पूल बांधून दिला, तरी याचं ग्राह्य धरल्या जात नाही. ह्या सरळ भ्रष्टाचार आहे. तुला जे काम सांगितलं तेवढं कर, तेवढ्याच ठीक आहे प्रिकॉशननं कर, आणि जेवढं टर्म अँड कंडिशन दिले आहे इस्टिमेटमध्ये त्याच्याप्रमाणे वाग ठीक आहे. उद्देश किती काही चांगला असेल तर त्याला भ्रष्टाचार म्हणण्यात येते ठीक आहे. असंही बी आहे. तर मग ठीक आहे, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या जेट ट्रेनरच्या कार्यक्रमात झालेल्या चुकामुळे 160 करोड रुपयाचं जवळपास भारत सरकारचं नुकसान झालं. हे पैसे अवास्तव्य खर्च झाले असं कॅग म्हणते ठीक आहे. असं आहे तर अजून लय भ्रष्टाचार आहे, समोर बाहेर काढणच. म्हणून ठीक आहे, जे आता गिरीशचंद्र मुर्मू आहे याने ह्या भ्रष्टाचार बाहेर काढला, आणि म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया हे स्वायत्त संस्था आहे. अशा 4 स्वायत्त संस्था आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आणि त्याच्यानंतर भारताचे राष्ट्रपती. तर या 4ही लोकांनी पदावरून दूर करायचं आहे तर महाभियोग राबवावं लागते. नेमणं सोपं आहे पण काढणं कठीण आहे. म्हणून हे जे 2 पदं आहेत ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा आयुक्त आणि 2 सहाय्यक आयुक्त, आणि कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया याला नियुक्त कोण करते तर भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं ठीक आहे. पण त्याच्यात आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निवड पद्धतीत बदल झाला, त्याच्यातही ह्या बापूसाहेबांनं विधेयक मांडलं आहे. त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे ठीक आहे. त्या व्हिडिओमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची पहिली पद्धत कशी होती, मग सुप्रीम कोर्टानं कानपटात कशी आणली, आणि मग सरकारनं त्याच्यावर आता जो कायदा लोकसभेत मांडला होता तो कसा आहे, पण तो पुढच्या अजून पारित नाही झाला, पण पुढच्या अधिवेशनात पारित होऊ शकते, त्याच्यावर खलबत चालू आहे ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग सुप्रीम कोर्टाला पुन्हा काही अधिकार आहे का सुप्रीम कोर्टाचं ऐकलं नाही तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. बुलेट चालू घडामोडीचा अंक आता संपत आला आहे. तुम्हाला लागला तो फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं ॲप्स आहे प्ले स्टोअरवर, त्याच्यावरून डाउनलोड करून बुक्स घेऊ शकता. मराठी ग्रामरचा नवीन अंक येणार आहे 3रा ठीक आहे, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स, आणि त्याच्यानंतर विज्ञानाचं आपलं पुस्तक येणार आहे. ते पुस्तक जसंही आलं तसं यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्यात येईल. ऑनलाईन कोर्स फिनिक्स अकॅडमी वर्धा हे प्ले स्टोअरवर ॲप्स आहे, डाउनलोड करा. मोबाईल नंबर विचारते, नाव विचारते, टाका, OTP येते, खालतं स्टोअरचं ऑप्शन येते, तिथे MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज आहे, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, इंडिव्हिज्युअल एका सब्जेक्टचे पॅकेज आहे. तुम्हाला जे वाटते ते घ्या. उद्याच्या दिवस डिस्काउंट आहे ठीक आहे, तो डिस्काउंटचा ऑफर घ्या. इंडिपेंडन्स डेचा डिस्काउंट 20 ऑगस्टपर्यंत आहे, आणि ठीक आहे उद्याची 20 तारीख आहे. तर आजच्या दिवशीच थांबतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर पटपट वाढले पाहिजे आणि 1 मिलियन झाले पाहिजे. आपण 1 मिलियनच्या जवळपास आता आलो आहे. 2 लाख सबस्क्रायबर कमी आहे, ते लगेच होऊन जाईल. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या ठीक आहे. मी तुम्हाला चांगल्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. माझं चुकलं भुललं असेल तर माफ करा ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं जिंदा रहूँ या ना रहूँ, ये हिंदुस्तान आबाद रहना चाहिए. आणि त्याच्यासाठी रस्त्यावर उतरायचं जरी पाईप आली तर कराय मास्तर उतरण, हे मात्र नक्की ठीक आहे. 2024ची निवडणूक बी लढून टाकू आपण,
कारण चांगले लोक गेले पाहिजे. मला असं वाटते का मी लोकांच्या समस्या मांडू शकतो, नाही तर आंदोलन करून झोडपेच खा लागते. आणि आंदोलन केलं तर एकच समस्या सुटते, दुसऱ्या समस्येला पुन्हा आंदोलन करावं लागते आणि पुन्हा सोटे खा लागते. जर व्यवस्थेत गेलो तर अनेक लोकांच्या समस्या सोडवता येतात, विधानसभेत बोलता येते, काही घटनात्मक पावर भेटते. म्हणून 2024ची निवडणूक लढवायचं ठरवलं आहे विधानसभेची. त्यासाठी तुमचा सपोर्ट लागन. ठीक आहे, आजचे दिवस थांबतो. धन्यवाद.